दाभाडे भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष संतोष भाऊ हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 43 जणांचा सन्मान सत्कार व तसेच उपस्थितांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। अशा कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपस्थित अध्यक्ष स्वागत प्रसादजी मंडळी भाजपाचे तालुका प्रभारी ज्येष्ठ नेते भास्करराव माळसकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे शहर धोत्रे, सर्व उपस्थितांनी आता अभिषेक चिंतन सोहळा करू नका, आपण वेळ दिलेला आहे। आपण कुठल्या कार्यक्रमाला लगेच सुरू करतोय। मी ऍडव्होकेट रवींद्रनाथ दाभाडे यांना विनंती करतो, पाहुण्यांचं स्वागत आज आपण करावं। अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी इंदोरी गावचे माजी सरपंच प्रशांतजी भागवत उपस्थित झालेले आहेत। सुशीला मंगल कार्यालयाच्या मंगळवेढ गावामध्ये आपल्या तळेगाव शहरातील निर्मळवाडी या संकल्पनेतून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर वारकऱ्यांची सेवा केली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये होणारी निर्मळवाडी जगाच्या नकाशावर एक स्वच्छ आणि सुंदर अशी वाडी म्हणून सातत्यानं अतिशय मेहनत करून गेले 10 वर्षापासून प्रयत्न केले। असे आपले सर्वांचे तळेगाव शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्व तुमच्या आमच्या तरुणांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ असे कार्यकर्ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्या निमित्तानं आपल्या तळेगाव शहराचं नाव ज्यांनी अतिशय उज्ज्वल केलं, विविध क्षेत्रामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, व्यापार आदी क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं तळेगाव शहराच्या नावलौकिकामध्ये भर घातली, अशा तळेगावातील गुणवंत ज्ञानवंत अशा सर्व कार्यकर्त्यांचा
सर्व समाजातील सर्व थरातील व्यक्तिमत्वाचा साकार करण्यानिमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर तळेगाव शहरातील आदिवासी नगरसेवक मावळ तालुक्याच्या पंचक्रोशीतून आलेले या ठिकाणी उपस्थित झालेले विविध गावचे सरपंच पोलीस पाटील विविध पदावर काम करणारे सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल विशेषतः मंचावर उपस्थित असलेल्या सर्व अतिथींचं या ठिकाणी आदरपूर्वक स्वागत करू आपण संयोजकांनी या ठिकाणी पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी आपण सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। सर्व सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान आणि वास्तव ग्रुप आयोजित मावळ भूषण निर्मलवाणी संयोजक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा आता या ठिकाणी संपन्न होत आहे। मी विनंती करतो श्री सुरेशराव यशवंतराव दाभाडे पाटील यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। बुद्धिदेव असलेल्या गावात महाराज आई पूर्णा भवानी आज या देखना सोहळ्यानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाची प्रमुखी यांचा अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। असे आमचे धाकटे बंधू मावळ भूषण निर्मलवाणी संयोजक संतोष हरिभाऊ दाभाडे त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले हे सन्माननीय क्षेत्रामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ आदरणीय दामोदर देशमुख अण्णासाहेब दाभाडे अनेक सर्व मान्यवर विद्यापती शिंदे भक्तवादी महाराष्ट्र गणेशजी नागे संदीपाजी जाधव त्याचप्रमाणे सर्व बंधू भगिनी मित्रांनो खरं संतोष हरिभाऊ दाभाडे उर्फ वस्ता या का म्हटलं जातं वस्ता या शब्दाचं सगळं आहे। निर्मलवाणीचा संयोजक खरं ते पंढरपूर गेली 10 वर्ष जी वारी ज्या वारीमध्ये प्रचंडाची वारी गेल्यानंतर काही ठिकाणी घेऊन वगैरे जी काही स्वच्छता होती वारी निघाली ती लोक गाव सोडून अशी परिस्थिती होती। आज त्या ठिकाणी पंढरपूरला देखील चांगला आनंद होतोय। पंढरपूर देखील औरंगाबादमध्ये आज लोक आषाढीच्या आधी तिथं झोपायला येतात होतात। इतकी स्वच्छता त्या वारीमध्ये करण्याचं खरं श्रेय त्या पंढरीच्या वारकऱ्याला जातं। त्याचं नाव आमचा कुटुंब प्रमुख म्हणजे वस्ताद संतोष हरिभाऊ दाभाडे। मित्रांनो वेळ कमी मला माहिती आहे आमचे कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत असताना आमचे आजोबा खेळण्यासाठी नारायणराव भाऊसाहेब दाभाडे तळेगावचे अध्यक्ष दिल्लीमध्ये पहिल्यापासून हिकडे लक्ष देणारे आमचे नृत्य खेळण्यासाठी मारुती नारायण दाभाडे आम्हाला अनेक वर्ष वारीची परंपरा आणि तीच परंपरा या ठिकाणी आमच्या संतोष भाऊने चालू ठेवली। खरं तर राष्ट्रीय सेवा संघटना घटक हा कार्यकर्ता संघटन कसं असावं चांगल्या कार्यकर्ता संघटित कसं करावं आणि समाजामध्ये चांगलं काम कसं केलं पाहिजे त्याचं बारीक सारीक लक्ष संतोष भाऊचं असतं। त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी तळेगाव पंचकृषीतल्या अनेक मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान करतात। मान्यवरांमध्ये अनेक क्षेत्रातील दिग्गज या ठिकाणी आहेत। आरोग्य क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल राजकीय असेल सामाजिक असेल अनेक क्षेत्रामध्ये या तळेगावच्या विकासामध्ये ज्या मान्यवर मंडळांनी योगदान दिलं त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे। कुठेतरी समाजाला उतराई व्हायला पाहिजे अशी भावना वस्तादांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही अंमलात आणली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय। मित्रांनो यावर्षी देखील पाऊस लवकर सुरू झाला। औरंगाबादच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कमी झालाय। पीक देखील नक्कीच येईल। मी जास्त न बोलता
वस्तादारांना या ठिकाणी त्यांचं राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना 6 वर्ष भारतीय जनता पक्षाचे तळेगाव शहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे 6 वर्ष संघाचा कार्यवाह या माध्यमातून त्याने संघ परिवर्तन देखील काम केलंय। त्याच्या काळात त्या ठिकाणी तळेगाव शहराध्यक्ष असताना सत्ता दिली आहे। इतकी देखील काम करत असताना एक निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा त्याचं प्रतिबंध उदाहरण या ठिकाणी आपण पक्षाच्या माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते पाहिलेले आहेत। त्या ठिकाणी कोणतीचा कोणते धर्म पाहता कसा काय कोणते हल्ला असता, कोणत्या कार्यकर्ता आतंकी होते, कोणत्या कार्यकर्ता या ठिकाणी संघर्ष चालू होते, वसाला एक फोन केला वेळ रात्री 12 किती तास होते वसाला हल्ला असतो। संघटन कसं करावं, तळेगाव शहरात होते किंवा तालुका होते, वस्तादारांच्या हाताखाली अनेक कार्यकर्ते तयार झालेले असं या निमित्ताने आपण सर्व पाहत आहोत। मित्रांनो, या वेगळ्या सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत। आपल्या डोळ्याच्या सरीने वस्तांचं काम या ठिकाणी पाहिलेलं आहे। खरं तर पैलवान क्षेत्रामध्ये वस्तात या शब्दाला खरं त्याच्या हाताने अनेक पैलवान खेळतात, चांगले गुणवंत फाबा घेऊन पैलवान तयार करण्याचं काम या ठिकाणी पैलवानी क्षेत्रात केलं जातं। पण वस्तात खऱ्या आपल्या क्षेत्र कोणतंही असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राला पैलवान तयार करण्याचं काम वस्ताच्या हातात अनेक वर्ष झालेलं आहे। मित्रांनो, खरं तर हे सगळं करत असताना, राजकीय भविष्याचा विचार करत असताना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या परवानगीनं या ठिकाणी त्याला महायुतीचं काम करत असताना पुढे येणाऱ्या राजकीय जीवनामध्ये राजकीय शुभेच्छा देतो आणि जास्त थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सुरेशराव, अतिशय योग्य प्रास्ताविक केलं। आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान आणि वस्ताद ग्रुपच्या माध्यमातून आपण जीवन गौरव पुरस्कार देणार आहे। त्याचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सन्माननीय बाळासाहेब तथा दादा जांभूळकर, विशेष म्हणजे दादांचं वय वर्ष 94 फक्त, असे दादा एक सूचना आहे। मावळ तालुक्याचे सन्माननीय आमदार या ठिकाणी अल्पावधीतच येत आहेत, त्यामुळे जीवन गौरव पुरस्कार हा आपण आता इथं थोडासा आमदार साहेब आल्यानंतर मी विनंती करतो जे मान्यवर आहे त्यांचा आपण सत्कार करून घेऊ। आज या कार्यक्रमासाठी सन्माननीय भास्करराव कळसकर विशेष स्नेहपूर्वक आलेले मी श्री सुबोधजी दाभाडे यांना विनंती करतो, आदरणीय भास्करप्पांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सुबोध दाभाडे, विनय दाभाडे, आपण इथं थांबायचे। सन्माननीय भास्करप्पांचा सत्कार सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष श्री सुबोधजी दाभाडे जोरदार टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। सन्माननीय Thank you.
संजय बाविस्कर यांना मी विनंती करतो. सन्माननीय सत्येंद्रजी दाभाडे सरकार या ठिकाणी आलेले मी विनंती करतो त्यांना फेटा मानाचं वस्त्र. संदीप भाऊ हे आमच्या सगळ्यांची प्रेरणा आहे. यानंतर माजी सभापती विठ्ठलराव शिंदे यांचा सत्कार संजय दाभाडे आणि विक्रम दाभाडे यांना मी विनंती करतो. माजी सभापती विठ्ठलराव शिंदे यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने. मावळ तालुक्याचे आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रतिनिधी मावळचे कार्यसम्राट आमदार मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले. सन्माननीय धोंडीबा मराठे यांचा सत्कार आनंद दाभाडे यांना मी विनंती करतो. आनंद दाभाडे विशाल दाभाडे यांनी सन्माननीय धोंडीबाचा सत्कार माजी सभापती यांचा सत्कार या ठिकाणी करावा. आनंद दाभाडे विशाल दाभाडे यांनी कृपया चला कार्यकर्ते श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांचा सत्कार श्री संतोषजी दाभाडे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यकर्त्यांना विनंती आहे मावळ तालुक्याचे जोरदार टाळ्यांच्या गजरामुळे मावळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनीलजी शेळके यांचा सत्कार संतोष दाभाडे पाटील यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुनीलजी शेळके यांचा सत्कार श्री संतोष दाभाडे पाटील मावळ भूषण जोरदार कार्यक्रमामध्ये आणि मगाशी जसं मी सांगितलं तसं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माननीय बाळासाहेब तथा दादा जांभूळकर वय वर्ष 94 फक्त आमच्या सगळ्यांचे आदर्श आणि प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे
आजच्या तळेगाव दाभाडे जीवन गौरव पुरस्कार मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो सरांनी उभं राहायचंय आणि उपस्थित नागरिकांनी पण उभं राहायचंय. माननीय आमदार, माननीय सत्येंद्रराजे, माननीय संतोषजी दाभाडे पाटील, सर्व व्यासपीठ सर्वांनी उभं माननीय दादा दांभोळकरांचा जीवन गौरव पुरस्कार या तळेगावच्या 4 पिढ्या त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितल्या आणि प्रत्येक पिढीला मार्गदर्शन असं गोवा मुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनी ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब प्रसाद दादा जांभूळकर यांना आपला तळेगाव दाभाडे जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आपण दिलेला आहे. आदरणीय दादा आपला असाच आशीर्वाद आम्हा प्रत्येकावर राहावा ही नम्र विनंती. यानंतर मी विनंती करतो महेंद्रजी आसावले जिल्हा मंत्री पुणे जिल्हा विश्व हिंदू परिषद यांनी कृपया स्टेजच्या जवळ यायचे. महेंद्रजी आसावले किंवा सोमनाथजी दाभाडे आपण कृपया स्टेजच्या जवळ यायचे. गोरक्षण गो संवर्धन याच्यासाठी आता संतोष दाभाडे पाटील मंगल निधी अर्पण करत आहेत. त्यासाठी विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री श्री महेंद्रजी आसावले किंवा सोमनाथजी दाभाडे आपण कृपया स्टेजवर यायचे, या पीठावर यायचे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री महेंद्रजी आसावले आपण कृपया स्टेजवर यायचे. मंगल निधी नंबर आहे ना हस्ते श्री संतोष दाभाडे पाटील यांना विनंती आहे की आपण हा मंगल निधी कृपया द्यायचा आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आहेत. मी विनंती करतो माननीय गणेशजी खांडे यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय शंकर भाऊ शेळके या ठिकाणी आलेले त्यांना विनंती करतो त्यांना जीवन गौरव पुरस्कार आहे. निर्मलवाडीचे संयोजक तळेगाव शिवाय भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक आमचे संमित्र संतोष भाऊ दाभाडे यांच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांना जीवन गौरव पुरस्कारानं त्या ठिकाणी गौरव करण्यात आला. असे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब जांभूळकर दादा, श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे सरकार ज्यांना या ठिकाणी समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये विशेष कार्य
कामगिरी बजावल्याबद्दल सन्मानित केलं जाणार आहे असे गौरव पुरस्कार प्राप्त सर्वच मान्यवर ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत असे संतोषजी दाभाडे यांची भेट करणारे व्यासपीठावरील सर्वच पक्षातील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारे माता बहिणी उपस्थित बंधू आणि बहिणी आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक खास दिवस आहे म्हटलं तर वांग वाटणार नाही. कार्यक्रमाची वेळ 5ची होती परंतु अचानक पाऊस खूप जोरात सुरू झाला. हा एक प्रकारचा संकेत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या ठिकाणी संतोष भाऊचे सहकारी संदीप भाऊ जाधव या ठिकाणी आहेत. हा वेगळा संकेत याच्यासाठी मी म्हणतो की परमपिता पांडुरंगाच्या चरणी सेवा देत असताना आपण निर्मलवाणीच्या माध्यमातून स्वच्छता केली. लाखो संख्येने येणाऱ्या भाविकांची सुविधा त्या ठिकाणी व्हावी आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती स्वच्छतागृह आपण त्या ठिकाणी निर्माण केली. गाडगे बाबांचा झाडू आपण फोटोसाठी हातामध्ये न देता स्वच्छतेसाठी हातामध्ये घेतला आणि ही वारीमध्ये केलेली स्वच्छता आणि त्याच वारीमध्ये या स्वच्छतेचा प्रमुख असणारा आमचा संतोष भाऊ दाभाडे आणि आज तळेगाव शहराच्या निवडणुका 2-3 महिन्यावरती येऊन ठेवलेल्या असताना तुम्ही माझ्याशी सांगितलं की टाकाला जायचं आणि भांडे कशासाठी लंबवायचं आणि या निवडणुका नजरेसमोर ठेवून संतोष भाऊवरती प्रेम करणारे असंख्य तळेगावकर आहेत. त्यांनी साजरा केलेला आजचा त्यांचा वाढदिवस आणि एकीकडं वारीतलं स्वच्छता अभियान आणि निसर्गाने देखील या स्वच्छता आशीर्वाद दिला. मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आणि शहरातील रस्ते शहरातील इमारती शहर देखील या निमित्ताने स्वच्छ झालं. हा एक प्रकारचा उद्याच्या काळामध्ये संतोषजींनी या शहराचं नेतृत्व करावं यासाठीचे संकेत आहेत असंही मी कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडतो. खरं तर माझा आणि भारतीय जनता पक्ष आमचं घराणं काँग्रेसचं घराणं कैलासवासी बाबासाहेब ठाकरे यांनी नेहमी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आम्ही नव्या पिढीतले आम्ही आदरणीय अजितदादांच्या विचारांची पाठराखण केली. शरद पवारांच्या मातोश्री शारदाताई पवार आणि माझ्या आजोबा मामासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये जिल्हा परिषद नव्हती. पुणे जिल्हा लोकल बोर्डाचा सदस्य म्हणून या सर्वांनी एकत्रपणाने काम केलं आणि म्हणून एक काँग्रेस विचाराचं असताना आमचं घरालं 2012ला मी पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो. 2017ला वेगवेगळ्या आघाड्यांचं राजकारण तळेगाव शहरामध्ये होतं आणि 2017ला मी पुन्हा एकदा पालिकेमध्ये निवडून आल्यानंतर संतोषजी दाभाडे देखील त्या ठिकाणी नगरसेवक करून आले आणि व्यवहाराने आमची भाजप बरोबर युती झाली म्हणून आम्ही सभागृहात देखील
भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांबरोबर माझ्यासाठी बसण्याची संधी मिळाली आणि म्हणून सरपंचांना मागच्या 7 वर्षाच्या काळामध्ये अण्णासाहेब आणि जवळून पाहिलं. एक जमिनीवरती पाय ठेवून चालणारा कार्यकर्ता, एक अतिशय कुशल संघटक म्हणून वागणारा कार्यकर्ता, बोलण्यात वागण्यात आक्रमकता असली, जबाबदारी असली तरी सर्वसामान्यांशी बोलताना सर्वसामान्यांची कामं करत असताना कधी कधी ती जाणून दिली नाही. परंतु नागरिकांच्या प्रश्नावरती नगरपालिकेमध्ये नेहमी खमकी भूमिका मांडण्याचं काम संतोष भाऊंनी केलं. म्हणून संतोष भाऊंच्या स्वभावाबद्दल त्यांच्याबद्दल नेहमीच आमच्या मनापासून असते की एका विशिष्ट विचाराची पाठराखण करणारा कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता. म्हणजे मी 2017ला आमदार साहेब नगरसेवक म्हणून निवडून आलो. माझ्या पक्षामध्ये माझे जे सगळे काही सहकारी होते त्यांना ते फारसं आवडलं नाही. बरोबर ना, मी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो म्हणून. परंतु काळाचा महिना किती आघात असतो. 2017 नंतर वेगवेगळ्या पक्षाचे कार्यक्रम व्हायचे. मला थोडासा कधी कधी मान सन्मान अपमान या सगळ्यांना जावं लागेल. म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत माझे जे स्पीकर होते, एकीकडे कमळ आणि एकीकडे माझ्याकडे हे देखील माझं त्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम झालं. पण तरी सुद्धा मी देखील एक सहयोगाने वाढणारा कार्यकर्ता म्हणून ते सगळं 4 वर्ष पाहत राहिलो. परंतु 2017 मध्ये 2019 मध्ये सुरेश शेट्टीच्या रूपानं आमचे नामदार अजितदादा पवार साहेब यांनी भारतीय जनता पक्षाचाच एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी संधी दिली. मग मी म्हटलं बदल झाला. आणि सुरेश शेट्टीचा एक ऐकून असा की मोदीजींच्या नेतृत्वाखाली, शहाजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्वीकारली आणि आमचा पक्ष भाजपबरोबर जाऊन मागे. बरोबर मित्रांनो, 5 वर्षाचा कार्यकाळ सुनील शेट्टी सारख्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं दैनिक काम मावळ तालुक्याच्या इतिहासामध्ये देखील पाहायला मिळालं असं या तालुक्यामध्ये होत आलेलं पाहिजे. मला सांगायचं एवढं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कशा पद्धतीने जवळ गेलो. म्हणजे आमचे नेते देखील ज्यावेळेस आमच्या पक्षाची शिबिरं व्हायची, या शिबिरांमध्ये आमचे नेते देखील सांगायचे संघटना कसा वाचावं, संघटना कशी चालवावी, RSSच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. अशा पद्धतीचं काम इथून पुढच्या मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये गेलो. महायुतीच्या माध्यमातून 2024 निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून फक्त संतोष दाभाडे आमच्या बरोबर होते. परंतु आज संतोष दाभाडे सारख्या महायुतीतल्या भारतीय जनता पक्षाचा चेहरा असणाऱ्या कार्यकर्त्याला उद्याच्या काळामध्ये नगर परिषदेचा नगराध्यक्ष होण्याची संधी या ठिकाणी झालेली आहे. मावळ तालुक्यामध्ये असं काय मिळालं नाही की आमदार राष्ट्रवादीचा, परंतु राष्ट्रवादीचा आमदार तळेगावचा नगराध्यक्ष मात्र भाजपचा झाला पाहिजे हे सांगतोय. आम्ही काय कुठे बघायला जातो. गमतीचा भाग सोडा, बोलण्यासारखं खूप आहे. संतोषजी दाभाडे यांच्यासारखा एक कार्यकर्ता ज्यांनी कधी लहान मोठा, गरीब श्रीमंत, आपला परका स्त्री पुरुष असा भेदभाव कधी केला नाही आणि सातत्याने समाजाचं आपण एक घटक आहोत. आणि मी म्हणजे समाज या जाणीवेतनं भावनेवरनं तुटत असो नसो कधी पराभावाने कसून जाणार नाही.
आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये पराभव झालेला चांगला असतो. संतोषजी आमदार साहेब, भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या निवडणुकीत पराभव झालेला चांगला असतो. तुम्ही एकदा नगरपालिकेला उभे राहिले, तुम्ही पडले, त्याच्यानंतर तुम्ही आज आमदार झाले. संतोष भाऊ पण पडला, त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये संतोष भाऊला त्यांना तिथे उद्यापासून तुम्ही आमदार नाही. पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे. ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्य मिळवलं, त्या स्वराज्याच्या बांधणीमध्ये ज्या दाभाडे परिवाराची महत्वपूर्ण भूमिका राहिली, महत्वपूर्ण योगदान राहिलं, त्या परिवाराची तुम्ही आहात. या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि सोबत श्री गणेशही आहे. संतोषीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्याकडे एक प्रथा आहे, ज्यांना वाढदिवसाला जातो आपण सांगतो की याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. परंतु संतोष भाऊ इथं आम्ही सांगतो, तुम्हाला नगराध्यक्ष, तुम्ही नगराध्यक्ष व्हावं ही तमाम तळेगावकरांची इच्छा, जनसामान्यांची इच्छा आणि तुझा भावनी पूर्ण करावी एवढ्यासाठी सांगतो आणि सांगतो. जय हिंद. मी विनंती करतो तळेगाव भूषण आणि दाभाडे भूषण सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं. सूचना आलेली आहे. भास्करप्पा महाराजकर आपण आपलं मनोबल व्यक्त करावं अशी सूचना आलेली आहे. त्यामुळे आपलं मत अत्यंत थोडक्या शब्दांमध्ये आपण व्यक्त करावं. सर्व कार्यकर्ते आतमध्ये खुर्च्या आहेत, कृपया आतमध्ये बसून घ्यावं. सगळ्यांनी भरपूर प्रवर्तक राजा छत्रपतींना अभिवादन. हे देशाच्या राजकारणात आणि विशेष करून मावळच्या राजकीय पटलावर एक साक्षीदार म्हणून आज या व्यासपीठावर जे विराजमान झाले, स्वातंत्र्य दैनिक प्रवृत्त त्यांना जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी देऊन सन्मान करण्यात आला. असे आदरणीय बाळासाहेब जांभूळकर यांना देखील मी वंदन करतो. आज खरं वास्तविकरित्या उत्सवमूर्ती म्हणून त्यांचा अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. की ज्या घराण्याला छत्रपतींच्या काळापासून एक इतिहास निर्माण झालेला आहे, ते शौर्याचं प्रतीक म्हणून उमाबाई दाभाडे हे विशेष शक्तीचं जागर करून संपूर्ण देशामध्ये सुवर्ण अक्षराने इतिहास दिला गेला. आणि अशा घराण्यातील एका युवकाचा ज्यावेळेस सन्मान होतोय, खरं वास्तविकरित्या लोकशाहीच्या पटलावर हिंदू राष्ट्र, देव, देश आणि धर्म या तीन तत्वावर त्या केशव भैरव हेडगेवार 1925 साली या विचाराची स्थापना झाली. संघाने राजकारणात उतरायचा हा प्रश्न निर्माण ज्यावेळेस झाला त्यावेळेस 1951 जनसंघाची स्थापना झाली. आणि जनसंघाची स्थापना झाल्यानंतर देशामध्ये सर्वात पहिली जनसंघाची नगरपालिका कोणती असेल तर तिचं नाव तळेगाव आहे. या संघ आणि हिंदू राष्ट्र विचाराचा जन्म ज्या नागपूरमध्ये झाला, तर या महाराष्ट्रामध्ये दुय्यम नंबर नागपूर म्हणून त्याची ओळख त्याला तळेगाव म्हणतात. आणि अशा या तळेगावमध्ये ज्या वेळेला जनसंघाच्या कामाची सुरुवात झाली, खरं वास्तविक गणेश भेटले त्यांनी उल्लेख केला. काही काँग्रेस उल्लेख केला, परंतु तळेगाव नगरीमध्ये जी नावं डोळ्यासमोर येतात की जे मावळच्या राजकीय पट्टावर जे आक्रमणाने घेतले जातात ते बाळासाहेब बाळूक असतील, रघुनाथदादा साक्षर असतील की जी काँग्रेस म्हणून काम करणारी मंडळी, परंतु ह्यांच्या अवेक्षेची सगळ्यांची सुरुवात ही संघ विचारातून झाली. आणि 1957 ज्यावेळेला नथुभाऊंची उमेदवारी बदलण्यात आली त्यावेळेस काही काँग्रेसमध्ये काम करण्याचं ठरवलं. त्यामध्ये आपल्या खांडके परिवाराची देखील आज भांडुके खांडक्याचे गौरव खांडके असतील, आजच्या या मावळकडे देखील जनसंघाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी त्याची भूमिका या ठिकाणी वठवली आहे. तर असा हा मावळ
मावळ तालुका आणि देशामध्ये एक संघ प्रणालीने जनसंघामध्ये वाहून घेतलेला आणि गावातल्या संपूर्ण डोंगरपट्टीमध्ये शेवटपर्यंत जाऊन पोहोचलेला संघ ज्याला म्हणतात तो जनसंघ हा मावळ तालुक्याचा या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य मला म्हणायचं. मला याचा 10वीमध्ये असताना 1974 जनसंघाचं अधिवेशन या ठिकाणी आठवतंय मला. त्या अधिवेशनामध्ये प्रत्येक स्वयंसेवक म्हणून प्रत्येक पाणी घेऊन किंवा बाजूने हिंडणं पुढच्या लागणं अशा कामगिरीमध्ये देखील मी देखील ते काम केलेलं आहे. आणि त्या संपूर्ण मावळच्या इतिहासामध्ये राजकीय पटलावर संपूर्ण राजकीय इतिहास जर पाहत गेला तर आज कृष्ण वेगळे यांचं देखील आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण 1975 काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जो प्रश्न निर्माण झाला, परंतु कृष्णरावनी काँग्रेसमध्ये जरी प्रवेश केला तर जोडली नाही, ती जोडून ठेवली. आणि 75 प्रश्न निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत दादा खरं वास्तविकच्या 75च्या आणीबाणीमध्ये खरं जनसंघाची धुरा समजली. आज पहिल्याच वर्षी विजयवासाच्या भेटे असतील, भीमराव शेळके असतील, आजच्या शेटे आणि विशेष करून शामराव दाभाडे या चौघांचं नाव माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. कारण या तालुक्यामध्ये घराघरामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्या पक्षाला बळकटी देण्याचं काम तुमच्या लोकांनी जातात. हा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर ठेवत असताना की खरोखर दाभाडे आणि भेडे आज कांचनबाई असतील, सुरेशबाई असतील, या तालुक्यामधल्या प्रत्येक जनसंघासाठी त्यागवे जीवन लागलेल्या प्रत्येक माणसाचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. मग शिवराम भाऊ एवढे असतील, गुलाबराव राजे असतील, आज आमच्या भाजराव शेट्टे ही खरोखर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणारी ही मंडळी 1967 बाबुराव सरपंच महाराष्ट्र काँग्रेस आणि जनसंघ असताना ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची धुरा सांभाळलेले बाबुराव बोगरे असतील. या तालुक्यामधल्या संपूर्ण ज्यावेळेला ही संपूर्ण प्रक्रिया पाहिल्यानंतर आठवतं, कारण सुनील जे त्या तालुक्याच्या उंबरक्यावरती तालुक्याचं नेतृत्व करतात. सर चित्राताईंनी मला प्रश्न विचारला की आपल्याला अपयश का झालं, तर अपयशाचं कारण त्यांना मी म्हणतो बिलकुल शॉर्टकटमध्ये अगदी कमी भाषेत सांगू, त्याच्यामध्ये मला थोडक्यात सांगा. तर दारूचे सत्ता आणि संपत्ती जर एका वेळेला आली तर त्याला विवेक असला पाहिजे. आणि विवेक घातला की मला जी चांगलं होते ती बातमी माणसाला अंतकरणापर्यंत विचार करायला हवा. आज या ठिकाणी बाळासाहेब दादा ज्या वेळेला बसले ते खुशाल वाटते की माझ्या पुढे जे आदर्श वाटलेल्या तालुक्याची जी समोर दिसत आहे तो असताना जनसंघाचा तो संपूर्ण तो जबाबदारपणा ते खानदानी विभागात घरंदाज माणसं की बाबुराव चौधरी असो, उत्तमराव पाटील असो की जनसंघाच्या त्या बैठका त्या फटाळीवर कुठतरी ते 5 तासांपासून कार्यकर्ता तयार होतो. कारण राज ठाकरे त्या सहज बोलले की तुमचे आजोबा तुमचे चुलते या महाराष्ट्रात राजकारण करतात, त्यांनी तुम्हाला काय दिलं. खरं वास्तविक मी तरुण कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, कुटुंबामध्ये जरी इतिहास असला तर कोणी काही घेत नसतं, आपण काही त्यांचं घ्यायचं असतंय, आपण ठरवायचं असतं. आणि म्हणून या जनसंघाच्या विचारातून आज मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वस्ताद म्हणून ज्या वेळेला आपला उल्लेख केला जातो, आज मुख्यमंत्री वस्ताद खरं वास्तविक त्यानंतर पायवाची आणि त्यावर कोणीतरी अंकुश ठेवणारा त्याला वस्ताद म्हणतात. परंतु विचाराच्या पटलावर वस्ताद हा शब्द ज्या वेळेला संघ विचारातून आज संतोषराव भेटतो हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. कारण वस्ताद मी पायवटी आणि पायवटी म्हणून आलेला वस्ताद, परंतु विचाराच्या तत्वावर आधारित ज्या वेळेला वस्ताद हा उल्लेख केला जातो त्यावेळेला मला असं गुलाच्या पायचा आठवण येतात. कारण वास्तविकता या संघ विचारातून चालत असताना संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केला असतो. त्या निर्मळवारी ज्या वेळेला संपूर्ण जगविख्यात जगाचं लक्ष केंद्रित केलेले नरेंद्रभाई मोदी की 3 समुद्राचा संगम झालेला एका महापुरुष ज्या वेळेला जगाचं लक्ष केंद्रित करून घेतो, अशा महापुरुषाने या निर्मळवारीचा दोघाही भाग करून केला. आणि आता अभिमान वाटतो एक मावळचा सुपुत्र एक स्वयंसेवक तो कसा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणून तुमच्या घरात पाहिलं जाते. बरोबर आपण वारीमध्ये चालत असताना लाखो समाज चालतो,
परंतु त्यावेळेला संडास मोतारी किंवा काही गोष्टी रोज प्रत्येक ठिकाणी बदलत पाहिजे, गाडीत जायचे ते लक्षात घ्या. मराठवाडी फार मोठी परमेश्वराची किंवा परमेश्वराची कृपा म्हणावी लागेल किंवा परमेश्वर कशात आहे हा पाहण्याचा दृष्टिकोन त्या संत विचारातून संतोषराव आपल्यामध्ये घडला. हा बाकी उल्लेखनीय आणि सामान्य देखील चर्चा करण्यात जातात. आज सर्व वास्तविकच्या बाबांच्या राजकारणामध्ये अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. एक चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी बोलला की मी राष्ट्रवादीत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बाबा तुम्ही व्यक्त केली. अभिनंदन मनापासून करतो, कारण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं परिवर्तन समाजाच्या तळागाळाला बरोबर घेऊन जाण्याच्या एकत्र आहे. आणि नरेंद्र मोदी सारखा एक आदर्श त्या तिघांची जी एकी आहे त्या एकीचं केंद्र मला वाटतं या मावळामध्ये अन्य जनता त्याच विचारांच्या भावनेने आज सर्वांच्या भारतीय जनता पक्षात नगराध्यक्ष कळेवर होणं हे नवीन नाही, कारण कळेगाव हे भारतीय जनसंघाचं उगमस्थान आहे. सर्वांच्या इतर पक्षाचा नगराध्यक्ष बैरंग होता किंवा जो झाला असेल तो संघविचारातून झाला असं बाकी मी ठाम मागत होतो. आज या ठिकाणी गणपती ही कार्यप्रणाली आज एक सक्षम युवक म्हणून तुमच्याकडे ज्या वेळेला पाहिलं जातं, तुमच्या कामाचा तरी उमेद इतिहासाची पारपत भूमी हस्तांतरण घडलं आज राज्याचे या ठिकाणी विराजमान आहे. आणि अशा घरातील कारण आज तळेगाव ही विचारांची नगरी आहे. तळेगावाच्या विचारानं मला वाटतं ग्रामीण भाग देखील सक्षमपणे एका राष्ट्रीय प्रवासाच्या विचारामध्ये उतरलेला हा तालुका आहे. हा तालुका विकला जात नाही, विकत घेतला जात नाही, इथं स्वयंस्फूर्तीने विचार करणारी माणसं जेवढ्या तळागाळापर्यंत आहे. तर मी आता या तुमच्या अपेक्षेपर्यंत बरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या रूपानं पुन्हा एकदा त्या संघ आणि जनसंघाचे विचार जर खऱ्या अर्थानं जागृत प्रभावी असेल तर आज संतोष दाभडेंचा नगराध्यक्ष होणं ही काळाची गरज आहे. कारण आज तालुक्याच्या दृष्टिकोनातून जर माझ्यासाठी जे वाक्य होतो बरोबर की दाभडे जाता संपत्ती त्याला विवेक जर जाता तर घाबरायला वेळ लागत नाही. तर महाराष्ट्राचे एक स्वयंसेवक राष्ट्र विचाराला प्रभावित झालेला स्वयंसेवक त्यावेळेला खऱ्या अर्थाने समाजाकडे उतारत नाही. त्यावेळेला पुन्हा एकदा संघ आणि जनसंघाच्या असणाऱ्या मागेची व्यक्तीपुढे एकत्र घेण्यात येण्याची वेळ आला नाही. म्हणून आता या निवेदनाने सर्व वास्तविकच्या सुनीची तुम्ही आमदार आहात, परंतु या तालुक्यामध्ये जेवढे काही विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आमदार झाले, परंतु त्यांची जडणघडण त्या परिवारात झाली, त्या संघ विचारात झाली. आणि मला वाटतं कोणत्याही पक्षाचा आमदार लेबल लागलेला असतं तो संघात आहे, तो जनसंघाचा आहे, हे बाकी त्या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थानं संतोषी तळेगाव नगराध्यक्ष पद तुम्ही घ्यावं, परंतु या मावळ तालुक्याच्या तळेगावच्या विचाराची असणारी ती जागृत ठेवण्याचं काम तुमच्या रूपानं होतो. आज मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून असणारे बाळासाहेब जांभूळकर त्या वयोगटातील तालुक्यातील सर्व मंडळी त्यांना पुन्हा एकदा नमन करून खऱ्या अर्थानं माध्यम तरुण आणि वृद्ध या सगळ्यांचा आशीर्वाद संतोषच्या मागे उभे करून खऱ्या अर्थाने राष्ट्र प्रेरणा राष्ट्र विचार याची शोध प्रज्वलित करण्याचं काम आपण करूया. आणि तोच अपेक्षा केलेला खरा अर्थ आणि उपयोग आपला साकार होईल. पुन्हा एकदा मी या पालखी सोहळ्यामध्ये पंढरीच्या वारीमध्ये एक भक्त रूपाने आयुष्य समर्पित करणाऱ्या या कार्यकर्त्याला मी माझ्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बसवराव. मी आता विनंती करतो आदरणीय शंकर भाऊंना आपल्याला दुसरा जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आहे. सन्माननीय संतोषजी दाभडे पाटील, सन्माननीय चंद्रकांतजी शेटे साहेब, सन्माननीय चंद्रकांतजी भोले साहेब आणि सर्व मान्यवरांनी हा जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आहे. मी सर्वांना विनंती करतो उभा राहून हा जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आहे. सन्माननीय
शंकर भाऊ शेळके आपल्यासाठी हा तळेगाव जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो उभं आपल्या जागेवर टाळ्यांच्या रंगामध्ये हा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. तळेगाव दाभाडे जीवन गौरव पुरस्कार 2025 जसा ज्येष्ठ शास्त्रज्ञ जोरदार टाळ्यांच्या रंगामध्ये हा जीवन गौरव पुरस्कार एक पुरस्कार माननीय दादा दामोदरांना आणि दुसरा हा जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय शंकरभाऊ शेळके यांना आपण या ठिकाणी प्रदान केलेला आहे. यानंतर सन्माननीय सुनीलरावजी शेळके आमदार बावन तालुका हे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करत आहेत. माहिती दादा ऍडजस्ट करा. मी बोलतो दादा मग तुम्ही बोला. या देशामध्ये संकटात सापडणार आहोत. आम्ही काही सापडलो नाही म्हणून मला सर्व मंडळी मिळून या देशाला सांभाळण्याचं काम करा. माझ्या देशाला हा धर्म हिंदू धर्म आहे. पाहिजे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ता असो पण देश धर्म जे दैवत आहे ते हिंदू आहे. हिंदू धर्म टिकला हिंदू धर्म टिकला तर देश टिकेल. सगळ्याला आणण्याची विनंती करू शकतो. आपल्या सहकारी तळेगाव दाभाडे शहराचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष ज्यांनी गेली 10 वर्षापासून भगवंत पांडुरंगाच्या वारीमध्ये निर्मल वारीचं व्रत हातामध्ये घेऊन काम केलं असे सन्माननीय संतोषराव उर्फ वस्ताद यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर सर्व वडीलधारी मोठ्या संख्येनं संतोष भाऊवरती प्रेम करणारे नागरिक बंधू भगिनी, सहकारी बांधवांना आणि पत्रकार मित्रांनो, संतोष भाऊंना आपल्या सर्वांच्या वतीनं, मावळच्या जनतेच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं प्रथमतः वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. संतोष भाऊंना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण ही भगवंत पांडुरंगाच्या चरणी आणि गावदेवळ तुळजात महाराजांनी प्रार्थना करतो. माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी गेले 20-25 वर्षापासून संतोष भाऊंनी एक सामाजिक वसा आणि वारसा जपण्याचं काम करत असताना संघ जनसंघाच्या पिशीत वाढलेला हा सहकारी कार्यकर्ता आज एक सामाजिक बांधिलकी जपून वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. सरसेनापती उमाबाई दाभाडे
प्रतिष्ठानच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील आपल्या शहरातील अनेक गरजूंना, अनेक विद्यार्थ्यांना, अनेक दिन दुबळ्यांना देखील मदतीचा हात घेऊन पुढे जाणारे आणि ज्यांनी निर्मल वारीच्या माध्यमातून लाखो भाविकांची सेवा करत असताना जी निर्मल वारी आपण म्हणतो, त्या निर्मल वारीमध्ये प्रत्येक गावाची दुर्गंधिकवादी घाण आहे ती साफ करून खऱ्या अर्थाने सेवा करणारे आपल्या सर्वांचे सहकारी संतोष भाऊ आणि त्यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो. या वाढदिवसाचं औचित्य काय, एवढा दिमागदार वाढदिवस का होतोय याचा उल्लेख आमच्या गणेश भाऊंनी केला. परंतु 10 वर्षापूर्वी संतोष भाऊंनी ज्यावेळेला निर्मल वारीचं काम सुरू केलं त्यावेळेला आम्ही पहिला वाढदिवस त्यांचा वैशाली काळामध्ये घेतला होता आणि त्यावेळेला निर्मल वारीचं काम काय आहे हे सुद्धा अनेकांना माहित नव्हतं. निर्मल वारीचा कोणाला तरी कॉन्टॅक्ट दिला आणि त्यावरती संतोष भाऊ सुपरवायझर आहे असा काहीसा समज होता. परंतु प्रत्यक्षामध्ये फावडे टिकाव घेऊन घाण साफ करतो, अनेक शहराच्या सहकार्यांना घेऊन किंवा इतर भागाच्या सहकार्यांना, युवकांना घेऊन गावागावाची स्वच्छता करतो. हे प्रत्यक्षात फोटोमध्ये पाहिल्यावरती कळालं की निर्मल वारीचं काम म्हणजे काय आहे. आणि या निर्मल वारीच्या माध्यमातून आज आपल्या मावळ तालुक्यात असेल, विशेष करून पुणे जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये देखील संतोष भाऊने आपल्या शहराचं नाव लौकिक केलं. की फक्त फोटोसाठी निर्मल वारी केली नाही किंवा 1 वर्ष करून आता तिकडे जाण्याचा अर्थ नाही, मला काय पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल का नाही हा कधी विचार केला नाही. परंतु काम करत राहायचं आणि जी सेवा वृत्तीने आपल्या समाजाची सेवा करता येईल ती करण्याचा मानस घेऊन आजपर्यंत कधी कुठलाही विचार न करता 15-20 दिवस वारी येईपर्यंत माघारी संतोष भाऊ देखील घरदार सोडून आपल्या वारीमध्ये मग्न असतो. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना उल्लेख केला या परिवार संघाच्या विचारधारेतून किंवा संतोष भाऊ देखील त्या खुशीतून वाढलेला आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारा आमच्या निलिमा ताईंना 2011ला माझ्या सोबत नगरसेविका होत्या. आम्ही पहिल्यांदा नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये गेलो आणि त्यानंतर 2016ची निवडणूक जे तुम्ही गेले मला उल्लेख केला की राष्ट्रवादी सोबत आमची आघाडी होती आणि आघाडी बरोबर असताना मला देखील अडचणी झाल्या, पण त्या अडचणीमध्ये सुनील शेळके तुमच्या बरोबर होता. तुमचा प्रचार करायला हा सुनील शेळके होता आणि त्याची परतफेड म्हणून तुम्ही आज मला प्रचार करताय. आणि आपण राजकारणामध्ये काम करत असताना काय घडामोडी होतील, कसे सिद्धांत बदलतील सांगता येत नाही. परंतु मला माझ्या आयुष्याच्या 2019 पेक्षा 2024 ची निवडणुकी काय मानत आहे की माझ्या अडचणी अनेक आल्या, अनेक वेगळ्या घडामोडी झाल्या. आज हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु आपण सगळी मंडळी राजकारण बाजूला ठेवून या व्यासपीठावरती एकत्रित आलो. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये काही महिन्यापूर्वी झाल्या त्यामध्ये मला खऱ्या अर्थाने जर ताकद आणि आधार तुम्ही दिला असेल तो संतोष भाऊ दिला. हे देखील मी जाहीर नित्याने काम करणारा कार्यकर्ता, पद प्रतिष्ठा मिळवतो, परंतु मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद आहे. हे अनेकांनी देखील शिकलं पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे. आणि मग संतोषराव तुमच्यासारखी माणसं 20-25 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तुम्हाला पराभव करावा लागला, तुम्ही अपमान बसवले. मागच्या 10 वर्षापासून तुम्हाला संघटनेत काय मिळालं नाही मिळालं याचा तुम्ही विचारच केला नाही. आणि जर तुम्ही एक शिस्त म्हणून काम करत असाल, तुम्ही महायुतीचा धर्म जर पाळत असाल आणि तुम्ही जर गद्दार नसाल तर तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी आता कोण अडवणार? कारण आम्ही गद्दार, तुम्ही. आणि मग अशा वेळेला या शहराचा
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्हाला जर जाहीर पाठिंबा असेल, परंतु शहराचा उमेदवार म्हणून आज जाहीर करतो संतोष हरिभाऊ दाभाडे हे उमेदवार झाले पाहिजे. अरे महायुतीला उमेदवार झाला पाहिजे आम्ही भावना व्यक्त केली. आमच्या नेत्याचा आदरणीय अजितदादांचा आमच्यावरती विश्वास आहे, या सुनील शेळकेवरती विश्वास आहे. जो निर्णय सुनील घेईल तो तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता घेईल. आणि गणेश भाऊने देखील उल्लेख केला, आता तुम्ही काय अध्यक्ष तुम्हीच जाहीर केले, तुम्ही जाहीर केलं म्हणल्यावर माझा तुम्हाला पाठिंबा. ज्या वेळेला आपण जाहीर करतो त्यावेळेला पुढल्या पक्षाचा पुढल्या विचाराचा हा कधी न पाहता शेवटी गावामध्ये आपल्याला देखील एक सामाजिक सलोखा जपला पाहिजे. जे काय मतभेद, जे काय मनभिन्नता झाली आहे हे एकत्रित आले पाहिजे. आणि आज चंद्रकांत तात्या देखील व्यासपीठावरती आहे की शहरामध्ये प्रमुख जबाबदारी व्यक्ती म्हणून काही पाहिलं जातं, आता दादा पाहिलं जातं. या व्यासपीठावरून सांगतो, माझ्या नेत्याला जे काय सांगायचं ते मी सांगेन, परंतु आज तुमच्यासारखा सहकारी या शहरामध्ये नेतृत्व करत असताना किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून जर तुमच्यावरती जबाबदारी मिळाली तर नक्कीच आम्ही देखील स्वागत करू. आपल्याला राजकारण म्हणजे काय, आपल्याला राजकारण करायचं म्हणजे काय करायचं, फक्त एकमेकांची उनी धुनी काढायची, एकमेकांना फक्त पाण्यात पाहिजे, हे राजकारण आपल्याला शहरात करायचं नाही. आपल्याला ग्राम लोकात महाराजांचं मंदिराचं काम पूर्ण करायचंय, प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे त्याचं काम आपल्याला पूर्ण करायचंय, 5 पांडव मंदिराचं काम पूर्ण करायचंय, हनुमानाच्या मंदिराचं काम पूर्ण करायचंय, गावाचं क्रीडांगणाचं काम आपल्याला पूर्ण करायचंय, गाड्यांचं काम पूर्ण करायचंय, गावाचं तलाव असेल, स्टेशनचा तलाव असेल तिथं सुशोभीकरण करायचंय. आपल्याला भव्य दिव्य असलेल्या नगरपालिकेच्या आपल्या सर्वांच्या उपस्थित उद्घाटन करून लोकांच्या सेवेकरणाची इमारत आपल्याला लोकार्पण करायची, अनेक योजना राबवायच्या. आज आपण तळेगाव शहरामध्ये हॉस्पिटल देखील आलं पाहिजे, नगर परिषदेच्या माध्यमातून आपण हॉस्पिटलची उभारणी करतो. मग ही सगळी कामं आपल्याला करत असताना आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. आपल्याकडे एकच प्रश्न नाहीये की सुनील शेळके काय म्हणाला, संतोष दाभाडे काय म्हणाले आणि स्टेजवरचे मान्यवर काय म्हणाले. यापेक्षा गावचा सर्वांगीण विकास कशात आहे याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि गावचं हित बघून जर आज आम्ही आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष नाही झाला तरी 2 पोल मागले जाते तर तुम्ही देखील त्याचा विचार केला पाहिजे. खरं तर महायुतीचा फॉर्म्युला आहे 60-40, त्या पक्षाचा आमदार त्याचे 60% आणि जे विरोधात आहे त्याचे 40%. परंतु तोही फॉर्म्युला आपण बाजूला ठेवू भास्कर आप्पा, तुमचा जो फॉर्म्युला असेल पण फॉर्म्युला आडवा किंवा निवडला आणि द्यायचा असेल तर खुल्या मनाने द्या. यांची तळेगावची पण वस्ताचं नाव शिकवलं केली तर आमची तयारी. आता मला तुम्ही उसळला तिकडे आता काय सांगायचं. मला राजकारणामध्ये पहिली उमेदवारी देणारे चंद्रकांत तात्या आहे, मला याही विचारत नाहीये. परंतु तात्या गावचं गाव पण टिकलं पाहिजे, आपल्या घराला बरोबर. ठीक आहे, झालं तर झालं. मी माझ्या परिवाराला काय खर्च काढला मला सांगण्याची आवश्यकता नाही किंवा मला त्यात जायचं नाहीये, कारण मला हौस आहे. मला कोणी सांगितलं नाही की तू या पदावर आला पाहिजे, तुला तुझ्याशिवाय तालुका घेऊ शकत नाही. मला हौस आहे, मी ती भागून घेतो. परंतु आज आपले माझ्यासारखी वेळ इतर कोणाला येऊन देऊ नका. आपण सगळ्यांनी गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे आणि ही खऱ्या आपल्याला काळाची गरज आहे. आणि आपण सगळी माणसं ज्या वेळेला एकत्रितपणाने विचार करतो त्यावेळेला नक्कीच शहराचा देखील काय आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आज दोनवेळा शहरातले देखील अनेक माझे सहकारी या ठिकाणी आले, त्या ठिकाणी देखील आपण एकत्रितपणाने बसलं पाहिजे किंवा इतर ठिकाणी देखील बसलं पाहिजे. राजकारणामध्ये जे काही निर्णय घ्यायचे ते एकत्रितपणाने घेऊया, परंतु कुणावरती अन्याय करून किंवा जाणीवपूर्वक राजकारण करून आता आपल्याला राजकारण करण्याची वेळ कुणावरती येऊन देऊ नका, एवढी तुम्हाला विनंती करायची. आज संतोष भाऊला एवढ्या मोठ्या संख्येने आपण शुभेच्छा देण्याकरता आला. मी देखील मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो.
आपल्याला उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा हे संपूर्ण तळेगाव शहर नक्कीच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आता जर संतोष दाभाडे पाटील यांचा सत्कार असा कार्यक्रम पत्रिकेमध्ये सांगितलं होतं, पण आपले जे मान्यवरांचा सत्कार इथं होणार आहे तो आपण आता घेणार आहोत आणि नंतर संतोषजींचा सत्कार थोडासा आपण मागे ठेवत आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतो सत्येंद्रराजे दाभाडे यांना आपण आपल्या काही मान्यवरांचा सत्कार आपल्या हस्ते करावा. माननीय हा तळेगाव गौरव पुरस्कार आहे, तळेगाव दाभाडे गौरव पुरस्कार. माननीय श्री अण्णासाहेब दाभाडे आपल्याला विनंती आहे आपण हा सत्कार घ्यावा. त्यानंतर माजी तहसीलदार श्री रामभाऊजी माने आपण हे सत्कार सन्माननीय सत्येंद्रराजेंच्या हस्ते घ्यावा. त्यानंतर सहकार क्षेत्रातील आदरणीय श्री इंद्रशेठ ओसवाल आपण हे सत्कार सत्येंद्रराजेंच्या हस्ते घ्यावा अशी विनंती करतो. याच्यानंतर माजी तहसीलदार रामभाऊ माने यांचा सुद्धा सत्कार सत्येंद्रराजे दाभाडे यांना विनंती आहे. 3 जणांचे सत्कार आपण करावे अशी विनंती आहे. यानंतर इंद्रशेठ ओसवाल यांचा सत्कार. यानंतर मी आदरणीय चंद्रकांत शेटे साहेबांना विनंती करतो पुढचे पुरस्कार आपण द्यायचे. चंद्रकांत शेटे साहेब आपण आता पुढे 3 पुरस्कार द्यायचे. सन्माननीय कृष्णाजी काटे साहेब, सन्माननीय गणेशजी खांडगे, सन्माननीय सुहासराव नागरे या 3 जणांचा सत्कार शेटे साहेबांचा असे होईल. सन्माननीय कृष्णाजी काटे साहेब, सन्माननीय कृष्णाजी काटे साहेब, सन्माननीय गणेशजी खांडगे, सन्माननीय सुहासराव नागरे. गणेशजी खांडगे आपण एक पुरस्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय गणेश खांडगे यांचा पुरस्कार स्वीकारला आहे. रामभाऊ नागरे, गणेश खांडगे. संदीप भाऊ जाधव आपल्याला विनंती आहे पुढील पुरस्कार आपण द्यायचे. सन्माननीय सुधाकरराव देशमुख, सन्माननीय उर्मिलाताई छाजे, सन्माननीय बाबूलालजी नागवल आपण आता पुरस्कार स्वीकारायचा आहे. संदीप भाऊ जाधव यांच्या हातात हा पुरस्कार. सन्माननीय सुधाकरराव देशमुख, सन्माननीय उर्मिलाताई छाजे, सन्माननीय श्री बाबूलालजी नागवल. सुधाकरराव देशमुख, याच्यानंतर बाबूलालजी नागवल, उर्मिलाताई छाजे. याच्यानंतर पुरस्कार देतील विठ्ठलरावजी शिंदे. आपल्याला विनंती आपण पुरस्कार द्यायचे. डॉक्टर अनिल उलपुरे, सन्माननीय श्री सुरेशराव धोत्रे, सन्माननीय श्री दिलीपराव गोळस आपण आपले पुरस्कार घ्यायचे. डॉक्टर अनिल उलपुरे, सुरेशराव धोत्रे आणि दिलीप गोळस. सन्माननीय गिरीराजी बाळू आपण कृपया स्टेजवर यायचे. बाबा शेट्टी, दादा धुमाळे, गुलाबदादा महाराष्ट्र आपण कृपया पुढे यायचे.
सन्माननीय अरुण लाड आपण कृपया पुढे यायचे. याच्यानंतर डॉक्टर अनिल उनकुले, सुरेशराव धोत्रे आणि दिलीपजी डोळस यांचे सत्कार या ठिकाणी होते. त्याच्यानंतर तयार करायचे राजेंद्रजी किरके, माननीय मनोहरजी दाभाडे, माननीय जिल्हाजी भेडे यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कृपया आपल्या आसन ग्रहण करायचे. याच्यानंतर मनोहरजी राजेंद्रजी किरके साहेब, मनोहरजी दाभाडे आणि जिल्हाजी भेडे देवदाजी कडू आपल्या हस्ते पुरस्कार उभी राहतात. सन्माननीय देवदाजी कडू यांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचे. तुमचे पुरस्कार घ्यायचे. सन्माननीय मनोहरजी दाभाडे, त्यानंतर विलाजी भेगडे, अतुलजी पवार, त्याच्यानंतर अतुलजी पवार, गणेशजी बोर्डे, सुरेशराव झेड आपण आपले पुरस्कार घ्यायचे. त्याच्यानंतर रशीदभाई शिकिलकर, डॉक्टर संतोष जंगाडे आपण आपले पुरस्कार घ्यायचे. मी विनंती करतो देवदाजीकडे आपण पुरस्कार घ्यायचे. विलाजी भेडे, अतुलजी पवार, गणेशजी बोर्डे, सुरेशराव झेड, सन्माननीय रशीदभाई शिकिलकर, डॉक्टर संतोषजी जंगाडे आपण आता पुरस्कार घ्यायचा आहे. याच्यानंतर माननीय वैशाल शहा, विशेष मानक मंडळी घेऊन या. सन्माननीय वैशाल शहा यांना मंडळी घेऊन या. वैशाल शहा यांना मंडळी घेऊन या. याच्यानंतर राजूजी कुंभेकर, माननीय राजेंद्रजी सरोदे, डॉक्टर प्रमोद बोराडे यांना आपण पुरस्कार घ्यायचे. त्यानंतर प्रशांतजी दिवेकर, सन्माननीय महेशजी महाजन, सचिनजी टेकवडे, निलेशजी गाडे, संगीताताई लाटे, वैष्णवी योगेश दाभाडे यांनी आपले पुरस्कार घ्यायचे. सन्माननीय सुभाषजी गरुड आपण आपला पुरस्कार घ्यायचा. सर्व नागरिकांना विनंती, आता सन्मान करायला स्टेजवर कोणी येऊ नये. आता कोणीही स्टेजवर सन्मान करायला येऊ नये. कृपया थांबायचे. वैशाल शहा, राजू कुंभेकर, राजेंद्रजी सरोदे, डॉक्टर प्रमोद बोराडे, प्रशांतजी दिवेकर, महेश महाजन, सचिनजी टेकवडे, निलेशजी गाडे, सर्वांना विनंती आहे कार्यक्रम संपल्याच्या वेळी जाऊ नये. यानंतर आजची उत्सवमूर्ती
संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचा प्रमुख मान्यवर असते सन्मान होणार आहे. तुम्ही जागेवर उठू नका, पुन्हा येऊ नका. सगळ्यांना संतोष भाऊ शुभेच्छा द्यायच्या. गर्दी करू नका. कोणाला भेटता येणार नाही. पुरस्कार उद्या त्यानंतर संतोष भाऊचा प्रमुख मान्यवर असते या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि संतोष भाऊ सरकारला उत्तर देणार आहे. त्यानंतर सगळ्यांनी येऊन संतोष भाऊला शुभेच्छा द्यायच्या. सुभाषराव गरुड, प्रमोद पवारने, सुजीराव, राजू या ठिकाणी वैष्णव दाभाडेचा सन्मान करण्यासाठी तळेगाव नगरीच्या माजी नगराध्यक्ष त्यांना विनंती आपण व्यासपीठावर जायचंय. तसेच लोणावळा शहराच्या सर्व नगरसेविका त्यांना विनंती आहे वैष्णव दाभाडेचा सन्मान करण्याचा. गडबड करू नका. संतोष भाऊचा सन्मान होणार आहे. नंतर सगळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या. ज्यांचे सन्मान झाले त्यांनी आपल्या जागेवर बसायचे. ज्यांचे सन्मान झाले त्या सर्व बेळगाव गौरव पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांनी आपल्या जागेवर बसायचे. 5 मिनिटाचा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे. वैष्णवी दाभाडे या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे येऊ नका. विनंती आहे 5 मिनिटं लागणार आहे. सगळ्यांना संतोष भाऊ भेटणार आहे. राजूभाऊ सरवते, सचिन निकावडे, महेशजी महाजन, सर्व पुरस्कार व्यक्तीला विनंती आहे. आपला पुरस्कार घेतल्यानंतर आपण आपल्या जागेवर स्थानांतरित व्हावं ही विनंती. निलेश कराडे शुभेच्छा देणारे थांबा. विनय भाऊसाहेब शुभेच्छा देणारे पाठवू नका. 2 मिनिटं कार्यक्रम चालू. शुभेच्छा देणारे थांबा. यानंतर आजचे उत्सवमूर्ती यांचा आमदार साहेबांचे प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होणार आहे. ही सन्मानवरती आता व्यासपीठावर अरे नीलिमाताई दाभाडे वरती जावा.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक निलेश गराडे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संतोष भाऊ हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे। सन्मान सगळ्यांनी बसून घे खाली गणेश भाऊ सगळे खाली बसा। त्यानंतर वरती कोणी जाऊन नारे भाऊ 5 मिनिटं थांबवा तुम्ही। यानंतर सगळ्यांना विनंती जरा व्यासपीठावर थांबायला सगळे। सगळ्यांनी बसून घ्यायचं जागेवर। गणेश भाऊ 2 मिनिटं बसा फक्त। गणेश भाऊ 2 मिनिटं बसा सगळे मान्यवर प्रमुख मान्यवर। या ठिकाणी आजचे उत्सवमूर्ती संतोष भाऊ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। सगळ्यांनी जागेवर बसा 2 मिनिटं जागेवर बसा। संदीप भाऊ निलिमाताई तुम्ही वेळ थांबा। सगळे मान्यवर विनंती आपण बसून घ्या 2 मिनिटं फक्त। व्यासपीठ त्याशिवाय काम होणार नाही 2 मिनिटं। या ठिकाणी गणेश भाऊ काकडे यांचं स्वागत। गणेश भाऊ विनंती आपण व्यासपीठावर सांभाळून या ठिकाणी आजचे उत्सवमूर्ती संतोष भाऊ दाभाडे पाटील यांचा सन्मानार्थी तळेगाव नगरीचे उद्योजक माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे या ठिकाणी आहेत। त्यांचा या ठिकाणी तळेगाव पुरस्कार देऊन सन्मान होत आहे। मी सत्यनारायण दाभाडे सरकार यांना विनंती करतो की गणेश भाऊ काकडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचे। सत्यनारायण दाभाडे आणि आमदार साहेब त्यांना तळेगाव गौरव पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। आता बाकीचे थांबा सगळे बाकीचे थांबा। आजच्या उत्सवमूर्तीचा सत्कार झाल्यावर सगळ्यांनी सत्कार करा। देव आजच्या उत्सवमूर्तीचा सत्कार होता पहिला। अरे भाऊसाहेब कुठे असं गौरवामध्ये सगळ्यांना विनंती आहे। चला संतोष भाऊ तुम्ही जागेवर बसा। सत्कार करायला संतोष भाऊ तुम्ही जागेवर बसा। सर्वांना सुविधा आहे। आपण बसतोय त्याच्या मागच्या हॉलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि बाहेरच्या मंडपात त्या ठिकाणी ऑर्डरची व्यवस्था केलेली आहे। सर्वांनी नाव घ्यावी। या ठिकाणी संतोष तुम्ही एवढंच भेटत द्या फक्त आम्हाला जागा द्या आम्हाला प्लीज। संतोष भाऊ दाभाडे 1 मिनिट तुमचं सर्व बोलायचं तुम्हाला सर्व मिळून इथं मग बोला। नाही काय हारे मोठा हारे हा चला हारू भाऊ हार घेता मोठा बरं ठीक आहे।
माझ्या सरकारी सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा अवश्य कार्यक्रम या ठिकाणी होत असताना उपस्थित असलेले आपल्या भावनाचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके, भारतीय जनता पक्षाचे महापौराचे प्रभारी भास्करजी माळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष विजयजी भांगे, मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दोंडीवर राणा बराडे, माजी सभापती विठ्ठलरावजी शिंदे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी शेगडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेबजी जांभूळकर, आमचे शिष्य तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे, आमदार सुनील शेळके यांचे पूज्य श्री शंकररावजी शेळके, माजी सभापती गुलाबरावजी महाराजकर, माजी उपसभापती प्रवीणजी चव्हाण, अण्णासाहेब बावडे, इंद्रशेठजी ओसवाल, मेरगे साहेब कृष्णाजी कासके, संदीपजी रामराव, शशिकांतजी काळे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवराजी जगनाडे, भाऊ गायकवाड, संजयजी दाभाडे आणि माझ्यावर सर्व नागरिक बंधू आणि बहिणींनो, खरं मनापासून मी बघतोय की माझा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे की एखादी प्रचार सभा या ठिकाणी चालू आहे, हेच मला प्रचार करत होते. आमदार सुनील शेळके यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करत असताना मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समर्थन देण्याचे काम आपल्या माध्यमातून व्हावं. आम्ही देखील चंद्रकांत साहेब असतील, आदरणीय नाना असतील, आम्ही देखील त्यासाठी माहितीचं पुढील काळामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद असेल, लोणावळा नगर परिषद असेल, मावळ पंचायत समिती जिल्हा परिषद असेल, या माध्यमातून आमच्या देखील नेत्यांची चर्चा करू. काही दिवसातच आदरणीय मुख्यमंत्री साहेब दादींच्या वाढदिवसाच्या दिवशी मी गेलो होतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना सुरक्षित असताना हे पण म्हणलं, दाभाडे परिवाराचे जावई आणि आमचे लाडके दाजी, हे दाजींचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक व्यवहाराचा हट्ट हे दाजी मोठं करत असतात. त्यामुळे दाजीने तुम्हाला सांगितलं जेवढेवर तुमच्याशी बोला का की 100% तुमच्या बरोबर आहे, तेव्हा दाजी माझ्या बरोबर आहे, दाजीने मला सुचवलं आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने चिंता करू नका, हे तरी राष्ट्रवादी चालते. नंतर काही वेळेला पाहुणे पण बघायला लागतात, त्यामुळे आपल्या लाडके दाजी ते आपले, त्यामुळे तुम्ही थोडा विचार करून या सगळ्या गोष्टींमध्ये जे काय 2024ला ज्या निवडणुका झाल्या ते सगळं तुम्ही देखील विसरून जा, त्याच्यावर सगळं बांधून घातलंय मी आता. आम्ही देखील आता भारतीय देखील आहे, आपण आहे तिथं आमचे सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आम्ही देखील आपल्या नेत्यांची चर्चा करू. हे सगळे गमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न हे आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही करू. हे करत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील समन्वय द्यायचे काम आपण गरजेचे आणि आपण करावं अशी विनंती आपल्याला करतो. आज वाढदिवस होत असताना माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरसेनापती मुंबई गावाच्या सभापतीच्या माध्यमातून तळेगाव शहरामध्ये यांनी म्हणून उल्लेखनीय काम केलं, अशा लोकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या आग्रहाखातर या ठिकाणी आला त्याबद्दल आपण सर्वांनी आपला सन्मान स्वीकारला, त्याबद्दल देखील मी आपलं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि पाऊस असताना देखील या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करत असताना असं प्रेम आशीर्वाद आपण माझ्या आवाहन अशी विनंती करतो.